पोलीस भरती, एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचे 22 ऑगस्ट 2026 चे महत्वाचे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक पहिला. ग्लोबल चेस लीगच्या 4थ्या हंगामाचे यजमानपद कोणते शहर भूषवेल? तर त्याचं उत्तर आहे बेंगळुरू शहर. प्रश्न 2. सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष कोण बनले? तर त्याचं उत्तर आहे प्रदीप राय हे. प्रश्न 3. 65वी सुब्रतो कप आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा कुठे सुरू झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 4 पाहूया. अतिशय महत्वाचे प्रश्न आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कोणत्या राज्यातील भितरदारी गावात अलीकडेच सुमारे 3.5 अब्ज वर्षापूर्वीच्या जीवसृष्टीचे पुरावे सापडले आहेत? तर त्याचं उत्तर आहे झारखंड राज्यातील. प्रश्न 5. कोणत्या राज्याने ऑपरेशन तुफान सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे केरळ राज्याने. प्रश्न 6. स्वच्छ ऊर्जेविषयक संशोधनासाठी टाटा पॉवरने अलीकडेच कोणत्या आयआयटी सोबत भागीदारी केली आहे? तर त्याचं उत्तर आहे आयआयटी मुंबई सोबत. प्रश्न 7 पाहूया. मुख्यमंत्री सेहत योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे पंजाब राज्य सरकारने. प्रश्न 8. चौथ्या भारत सिंगापूर मंत्रिस्तरीय गोलमेज परिषदेत भारतीय मंत्रिस्तरीय शिष्टमंडळाचे नेतृत्व अलीकडेच कोणी केले? तर त्याचं उत्तर आहे निर्मला सीतारामन यांनी. प्रश्न 9. आधुनिक त्रिपुराचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? तर त्याचं उत्तर आहे महाराजा बीर विक्रम किशोर माणिक्य बहादूर यांना. प्रश्न 10 पाहूया. कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच तिसऱ्या अपत्याच्या जन्मानंतर 1 वर्षाची प्रसूती रजा जाहीर केली आहे? तर त्याचं उत्तर आहे तामिळनाडू राज्य सरकारने. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, संपूर्ण 1 वर्षाची सुट्टी भेटणार. प्रश्न 11. महिलांमध्ये एआय साक्षरता आणि डिजिटल सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या संस्थेने यशोदा एआय हा उपक्रम सुरू केला? तर त्याचं उत्तर आहे राष्ट्रीय महिला आयोगाने. प्रश्न 12 पाहूया. मुश्क बुडजी हा जीआय टॅग असलेला सुगंधी तांदूळाचा वाण कोणत्या प्रदेशाचा मूळ रहिवासी आहे? तर त्याचं उत्तर आहे काश्मीरचा. प्रश्न 13. प्रणव पटनायक यांचे नुकतेच वयाच्या 88व्या वर्षी निधन झाले, ते कोण होते? तर त्याचं उत्तर आहे ते गायक होते. प्रश्न 14. कोणत्या राज्यात भारताचे पहिले एकात्मिक भूमिगत कोळसा वायुकरण संकुलन स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 15 पाहूया. तटरक्षक दलाच्या 5व्या जागतिक शिखर परिषदेचे आयोजन कोणता देश करेल? तर त्याचं उत्तर आहे आपला भारत देश. प्रश्न 16. दहशतवादाच्या बळी ठरलेल्या स्मरणार्थ आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस कधी पाळण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 21 ऑगस्टला. प्रश्न 17. पश्चिम बंगालमध्ये पहिला कौशल महोत्सव आणि जिल्ह्यात आयोजित करण्यात आला होता? तर त्याचं उत्तर आहे दक्षिण दिनाजपूर या जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात आला होता. प्रश्न 18 पाहूया. भारत आणि नेपाळ यांच्यातील सीमा व्यवस्थापनाबाबतच्या संयुक्त कार्यगटाची 4थी बैठक अलीकडेच कुठे पार पडली? तर त्याचं उत्तर आहे डेहराडून इथे. प्रश्न 19. सर्वोच्च न्यायालय वकील संघटनेच्या खजिनदारपदी कोणाची निवड झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे रीना सोनोवाल कौली यांची. प्रश्न 20 पाहूया. कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच 500 एकर क्षेत्रावर जपान सिटी विकसित करण्याची योजना जाहीर केली आहे? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्य सरकारने. प्रश्न 21 तुमच्यासाठी. स्वित्झर्लंड मधील भारताचे राजदूत म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. तसेच कालच्या झालेल्या प्रश्नांवरती रिव्हिजन नक्की करूया. रिव्हिजन करणे हे अतिशय महत्वाचे आहे, त्यामुळे कालच्या प्रश्नांवरती एकदम फास्ट मध्ये रिव्हिजन करूया. प्रश्न क्रमांक 1. इंडिया कार्पेट एक्सपो 2026 कुठे आयोजित केला जाईल? तर त्याचं उत्तर आहे भदोही इथे. प्रश्न 2. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 21 ऑगस्टला. प्रश्न 3. संयुक्त राष्ट्रांनी अलीकडेच COP17 परिषद कुठे सुरू केली? तर त्याचं उत्तर आहे मंगोलिया इथे.
प्रश्न 4 पाहूया. मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांची कोणत्या देशाचे 23वे राष्ट्राध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे बांगलादेशाचे. प्रश्न 5. इंडिया डे फेस्टिवलची सुरुवात अलीकडेच कुठे झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे रशियामध्ये. प्रश्न 6. मुंबईत झालेल्या आशियाई कनिष्ठ रॅपिड बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2026 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर त्याचं उत्तर आहे विवान शाह यांनी. प्रश्न 7 पाहूया. सॅमिकॉन इंडिया 2026 कुठे आयोजित केली जाणार आहे? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 8. दक्षिण क्षेत्रीय परिषदेची 31वी बैठक कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे तामिळनाडूमध्ये. प्रश्न 9. कोणत्या राज्य सरकारने प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यासाठी 8 नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीस मंजुरी दिली आहे? तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्य सरकारने. प्रश्न 10 पाहूया. कोणत्या देशातील संशोधकांनी अलीकडेच RK-251 नावाचे कर्करोगावरील एक स्मार्ट औषध विकसित केले आहे? तर त्याचं उत्तर आहे आपल्या भारत देशाने. प्रश्न 11. सृजन डिफेन्स पोर्टलचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर त्याचं उत्तर आहे संरक्षण सामग्रीच्या स्वदेशी उत्पादनाला प्रोत्साहन देणे. प्रश्न 12. ग्लोबल साऊथ फिल्म फेस्टिवलचे आयोजन कोण करणार आहे? तर त्याचं उत्तर आहे आपला भारत देश. प्रश्न 13 पाहूया. कोणत्या राज्यामध्ये तिसऱ्या अपत्यासाठी 365 दिवसांची मातृत्व रजा घोषित करण्यात आलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे तामिळनाडू राज्यामध्ये. प्रश्न 14. भारतातील पहिल्या एकात्मिक भूमिगत कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव कोणत्या राज्याचा आहे? तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 15. बिलॉगिंग अ जर्नी ऑफ लव्ह हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर त्याचं उत्तर आहे सोनिया गांधी यांचे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 16. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच विद्यार्थी सहाय्यस्त योजना जाहीर केली आहे? तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्य सरकारने. प्रश्न 17. पर्यावरण आणि वन्यजीव संवर्धनाच्या क्षेत्रात कोणत्या राज्यातील बन्नी गवताळ प्रदेशाचे पुनर्वनीकरण करण्यासाठी 20 काळवीट सोडण्यात आले आहेत? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्यामध्ये. प्रश्न 18. स्वित्झर्लंडमधील भारताचे राजदूत म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे सौमेंदू बागची यांची. प्रश्न 19 पाहूया. भारतीय नौदलासाठी MQ-9B गार्डियन ड्रोन कोणत्या देशाकडून खरेदी केले जाणार आहेत? तर त्याचं उत्तर आहे अमेरिकेकडून. प्रश्न 20. नशिल्या पदार्थांविरुद्ध टास्क फोर्स स्थापन करण्यास कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच मंजुरी दिली आहे? तर त्याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल राज्याने. प्रश्न 21 तुमच्यासाठी. भारतातील पहिले AI सक्षम AI पक्षी अभयारण्य कुठे स्थापन केले जाणार आहे? तर त्याचं उत्तर आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनेलला नक्की जॉईन करा. धन्यवाद.